नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघा महत्त्वाचा पॉइंट कव्हर करणार आहोत, जो बघा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। यावर बघा एक किंवा दोन प्रश्न हे 100% प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये बघा राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील किंवा त्या राज्याची राजधानी, या तीन विषयांपैकी कुठला ना कुठला प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बघा पाहायला मिळतो। त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, काही दिवसांमध्ये बघा भरपूर राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री हे बदललेले आहेत। ती अपडेट यादी आज आपण इथे कव्हर करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर देशामध्ये बघा 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। असा प्रश्न देखील विचारला जातो बघा, देशामध्ये राज्य किती आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर ते 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, या सर्वांचे बघा मुख्यमंत्री, राज्यपाल, राजधानी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। आता पहिलंच राज्य आपलं महाराष्ट्र। आता 100% महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे विचारले जातील बघा। तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। कितवे बनलेले आहेत? 21वे बनलेले आहेत। नंबर देखील लक्षात ठेवायचा आहे। 20वे होते एकनाथ शिंदे आणि 19वे होते उद्धव ठाकरे। महाराष्ट्राबद्दल जास्तीत जास्त माहिती आपण घेणार आहोत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत। आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत। UPS मदान महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि S चोक्लिंगम महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत बघा, निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे। महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। हे झालं महाराष्ट्राशी संबंधित। त्यानंतर दुसरे राज्य आहे उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ। राज्यपाल आहेत उत्तर प्रदेशचे आनंदीबेन पटेल। राजधानी आहे लखनौ। हा देखील लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा राज्य आहे। तिसरे आहे आसाम। आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा। राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य। राजधानी आहे दिसपूर। त्यानंतर चौथे राज्य आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव। बदलले आहेत बघा, शिवराज सिंह चौहान होते अगोदर, त्यांच्यानंतर आता मोहन यादव आहेत। राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल। राजधानी आहे भोपाळ। उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी। राज्यपाल आहेत गुरमीत सिंग। राजधानी आहे डेहराडून। पुढचे 6वे राज्य आहे राजस्थान। तर राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा। राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे। महाराष्ट्राचे आहेत बघा आणि राजधानी आहे जयपूर। हे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा पॉइंट आहे बघा। त्यानंतर पुढचे राज्य आहे गुजरात। आता गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल। राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गुजरातची गांधीनगर। पुढचा 8वं राज्य आहे गोवा। तर गोवाचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत। राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई आणि राजधानी आहे पणजी। त्यानंतर 9वे राज्य आहे ओडिसा। ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी। राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर। पुढचा 10वा आहे आंध्र प्रदेश राज्य। आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू। राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती। मित्रांनो, सर्व महत्त्वाचे राज्य, त्या राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री याबाबत आपण व्हिडिओ हा जास्तीत जास्त सर्वांसोबत शेअर करायचा, या कारण यावरून मग आपल्याला 2 किंवा 3 मार्क मिळणार आहेत हे 100% लिहून देतो बघा। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला मित्रांसोबत शेअर करायचा आहे। पुढचे हरियाणा राज्य आहे। हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत बघा नायब सिंह सैनी। राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय। राजधानी आहे चंदीगड। पुढचे राज्य आहे 12वे तमिळनाडू। तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन। आता उपमुख्यमंत्री कोण बनलेले आहेत बघा, उदयनिधी स्टॅलिन यांचेच पुत्र आहेत बघा। MK स्टॅलिनचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री बनलेले आहेत। राज्यपाल कोण आहेत? RN रवी। राजधानी आहे चेन्नई।
पुढचा 13वा प्रश्न आहे, 13वा प्रश्न नाही, राज्य आहे 13वे केरळ. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत मोहम्मद आरिफ खान, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. पुढचं 14वे राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाय, राज्यपाल आहेत रमन डेका, राजधानी आहे रायपूर. पुढचा तेलंगणा राज्य आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद. पुढचे 16वे राज्य आहे सिक्कीम. सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग, राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर, राजधानी आहे गंगटोक. पुढचा 17वे राज्य आहे मिझोरम. मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी आहे एजल. यांच्यावर बघा अतिरिक्त राज्यपालाची जबाबदारी आहे, अतिरिक्त राज्यपाल म्हणून जबाबदारी आहे. पुढचा 18वा आहे झारखंड. झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार, राजधानी आहे रांची. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आताच बघा 81 जागांसाठी विधानसभेचे मतदान हे पार पडलेले आहे झारखंडमध्ये 2 टप्प्यांमध्ये, ज्यामध्ये JMM या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि याच पक्षाचे हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा बघा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 19वे राज्य आहे मुख्यमंत्री आहेत मेघालय राज्य आहे बघा. याचे मुख्यमंत्री आहेत कॉनराड संगमा, राज्यपाल आहेत CH विजयशंकर, राजधानी आहे शिलाँग. पुढचे 20वे राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत सेवी आनंद बोस, राजधानी आहे कोलकाता. पुढचे 21वे राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरमैया, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बंगळुरू. त्यानंतर 22वे राज्य आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्या त्रिविक्रम परनायक, राजधानी आहे इटानगर. पुढचे 23वे राज्य आहे बिहार. बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे बिहारची पटना. पुढचे 24वे राज्य आहे पंजाब. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे पंजाबची चंदीगड. पुढचा 25वे राज्य आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू, राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला. 26वे राज्य आहे नागालँड. नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रियो, राज्यपाल आहेत ला गणेशन, राजधानी आहे कोहिमा. पुढचे 27वे राज्य आहे त्रिपुरा. त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे आगरताळा. त्यानंतर मणिपूर. मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत N बिरेन सिंह, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. हेच बघा आसामचे देखील राज्यपाल आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि राजधानी आहे मणिपूरची इंफाळ. हे झाले आपण मगाशी पाहिले 28 राज्य. आता आपण 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्या केंद्रशासित प्रदेशची राजधानी तसेच नायब राज्यपालांची माहिती पाहणार आहोत. पहिले केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी. पुदुचेरीचे मुख्यमंत्री आहेत N रंगास्वामी, नायब राज्यपाल आहेत K कैलासनाथन, राजधानी आहे पुदुचेरी. दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत आतिशी मार्लेना, तिसऱ्या महिला आहेत बघा, तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या दिल्लीच्या आतिशी मार्लेना. राज्यपाल आहेत दिल्ली, नायब राज्यपाल आहेत दिल्लीचे विनय कुमार सक्सेना, राजधानी आहे दिल्ली. पुढचा दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार. हे लक्षात ठेवायचं आहे, हे महत्वाचं आहे या केंद्रशासित प्रदेशचं. नायब राज्यपाल आहेत अंदमान निकोबारचे DK जोशी, राजधानी आहे श्री विजयपुरम. आता अगोदरची राजधानी काय होती तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी होती, परंतु त्याचे नामकरण करण्यात आले असून श्री विजयपुरम ही आता अंदमान आणि निकोबार
ची बघा राजधानी आहे. अगोदरचे नाव होते पोर्ट ब्लेअर, आताचे नाव आहे श्री विजयपुरम. पुढचे चौथे केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर. याचे नायब राज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर. पुढचं पाचवा आहे लडाख. लडाखचे नायब राज्यपाल आहेत बीडी मिश्रा. राजधानी आहे लेह. त्यानंतर लक्षद्वीप. लक्षद्वीपचे नायब राज्यपाल आहेत प्रफुल्ल पटेल. राजधानी आहे कवरती. पुढचे सातवे आहे दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमण. याचे नायब राज्यपाल आहेत प्रफुल्ल पटेल. राजधानी आहे दमण. पुढचा आहे चंदीगड आठवे आणि शेवटचे. याचे नायब राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. राजधानी आहे चंदीगड. मित्रांनो, अशा प्रकारे 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश या महत्त्वाचा टॉपिकमध्ये आपण राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याची राजधानी इथे आपण कव्हर केलेले आहे. यामध्ये बघा जवळपास 2 ते 3 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहावयास मिळतात. त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा IMP टॉपिक आज आपण कव्हर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ हे पाहावयास मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.